वेलकम टू रश्मीज रसोई। नेहमी आपण अलिबागला किंवा कोकणात फिरायला गेलो तर पापलेट, सुरमई, कोलंबी ही थाली घेत असतो। पण कधी तुम्ही ओल्या करंदीची थाली पाहिली आहे का? तर चला मग आज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच वेगवेगळ्या नॉनव्हेज वेज रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। आज आपण ओल्या करदीची थाली बनवणार आहोत। त्यासाठी हे बघा, मोठं ताट भरून ही ओली करदी घेतली आहे। अगदी ताजी करदी आहे, तुम्ही बघू शकता। नंतर ह्या करदीचं आज आपण पातळ कालवण बनवणार आहोत। नंतर कैरी घातलेलं थपथपीत कालवण, तव्यातली करदी आणि करदीची भजी असा आजचा आपला मेनू आहे। सर्वात आधी ही करदी आहे ना आपण साफ करून घेऊया, नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत। तुम्ही बघू शकता सर्व करदी आपण ही अशी साफ करून घेतली आहे। आता ह्यातली थोडीशी करदी घेणार आहेत आणि सर्वात आधी आपण करदीचं पातळ कालवण बनवूया। गॅसवर करदीचं कालवण बनवण्यासाठी आपण हे पातेलं ठेवलं आहे। 2 टेबलस्पून एवढं तेल घेऊया। तेल पण छान गरम झालं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या आपण फोडणीला घालणार आहोत। लसूण तेलावर थोडासा परतून घेऊया। लसूण परतून झाला का एक मीडियम साइजचा कांदा आपण ह्या लसणासोबतच शिजवून घेणार आहोत। कांदा पण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। कांदा पण व्यवस्थित शिजला गेलाय। आता अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा आपण हा घरचा आगरी कोळी मसाला घेतला आहे। हळद आणि मसाला हाय फ्लेमवरच कांद्यासोबत छान परतून घ्यायचंय। परतून झालं का मी एक छोटी प्लेट भरून ही करदी साफ केलेली घेतली आहे, ती ऍड करूया। करदी पण मसाल्यामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे। परतून झाले की एक मीडियम साइजचा टोमॅटो आणि हे छोटेसे कांदे आहेत ना, मी नॉर्मली करदीच्या कालवणामध्ये ऍड करते म्हणून ते ऍड करूया। आता आपण ह्याच्यामध्ये ग्लासभर पाणी ऍड करणार आहोत। कालवण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। नंतर 2 कोकमाची टापं ऍड करणार आहोत। हाय फ्लेमवर सुरुवातीला कालवणाला छानशी एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम वर ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी करदी आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। हे बघा, बघूनच तुम्हाला कळेल करदी आणि कांदा, टोमॅटो व्यवस्थित शिजला गेलाय। आता गॅसची फ्लेम हाय करते। हाय फ्लेमवर एक छानशी याला उकळी घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते। झटपट असं बिना वाटणाचं आपलं करदीचं कालवण तयार झालं आहे। करदीचं पातळ कालवण तर आपलं तयार झालं आहे। आता करदीचं थपथपीत कैरी घातलेलं आपण बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर ही कढई ठेवली आहे। 2 टेबलस्पून एवढं तेल घेते। हे बघा, तेल पण छान गरम झालं आहे। आता फोडणीला आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्या तेलावर अगोदर परतून घ्यायच्या। मिरच्या परतून झाल्या का मीडियम साइजचा कांदा आहे तो ऍड करूया। कांदा पण लसणासोबत छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। कांदा शिजवताना गॅसची फ्लेम मी आता लोवर करून घेते। कांदा पण छान शिजला गेलाय। आता ह्याच्यामध्ये हळद घालूया, अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे।
हळद आणि मसाला तेलासोबत छान परतून घ्यायचे। परतून झालं का मी एक छोटी प्लेट भरून ही सोललेली कर्दी घेतली आहे ती ऍड करूया। कर्दी ऍड केल्यानंतर हाफ टोमॅटो घेतला आहे, अर्धाच टोमॅटो आणि अर्धी कैरी वापरणार आहोत। ही ना तोतापुरी कैरी आहे। तोतापुरी कैरी कशी खूप एकदम आंबट पण नसते आणि आपल्या ह्या कालवणाला थोडं आंबटपणाची टेस्ट पण येते। व्यवस्थित आता मिक्स करून घेते। मिक्स करून झाली की ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। पुन्हा एकदा थोडा कालता फिरवून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसंच पाणी घालणार आहोत, पाव ग्लास एवढंच पाणी ऍड करायचंय। हे कर्दीचं ना थपथपीत असं कालवण छान लागते म्हणून अगदी थोडंसंच पाणी आपण ऍड केलं आहे। आता झाकण ठेवूया आणि 8 ते 10 मिनिटांसाठी कर्दी कैरी शिजवून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिटं झालेत आपण हे कर्दीचं सुकं शिजवत ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे कर्दीचं थपथपीत कालवण तयार झालं आहे। कैरी पण व्यवस्थित शिजली गेली आहे। आता हाय फ्लेमवर ह्याला छानशी उकळी घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते। झटपट असं कैरी घातलेलं कर्दीचं सुकं तयार झालं आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया। तव्यातली कर्दी बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे। 3 टेबलस्पून एवढं तेल घेऊया। हे बघा तेल पण छान गरम झालं आहे। आता एक मोठ्या साईजचा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या फोडणीला घालूया। कांदा थोडा तेलावर परतून घ्यायचा आपल्याला। परतून झाले का 2 चमचे आपण आलं लसूण क्रश ऍड करणार आहोत। क्रश नसेल तर आलं आणि लसूण एकदम बारीक चिरून तुम्ही वापरू शकता। आता कांदा आपल्याला खूप जास्त मऊ होईपर्यंत शिजवायचा नाही, थोडा मीडियम असेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम पण मीडियम वरच ठेवते। कांदा पण आपला थोडाफार शिजून झाला आहे। आता अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे। गॅसची फ्लेम मी आता हाय वर ठेवते। हळद मसाला तेलावर छान परतून घेऊया। मसाला छान तेलावर परतून झाले आहे। आता ही कर्दी जी आपण स्वच्छ धुवून घेतली, मी अशाने चाळणीवर काढून घेतली म्हणजे याच्यामध्ये थोडं पण पाणी जाणार नाही म्हणून। जवळपास मोठी प्लेट भरून ही कर्दी होती। कर्दी व्यवस्थित कांद्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। आणि गॅसची फ्लेम आता मी मीडियम वरच ठेवते। मीडियम फ्लेमवर 1-2 मिनिटांसाठी फक्त वाफ काढून घेऊया पहिला। दोन मिनिटं झाले, तुम्ही बघू शकता कर्दीला पण ना लगेचच पाणी सुटतं म्हणून हाय फ्लेमवर कर्दी मी ही अशीच ठेवली होती म्हणजे जास्त ह्याला पाणी सुटायला नको म्हणून। जर झाकण दिलत ना तर खूप जास्त पाणी सुटणार। एक अर्धा टोमॅटो ह्याच्यामध्ये मी ऍड करते, बारीक चिरून घेतला आहे। आता हाय फ्लेमवरच आपल्याला ही कर्दी ना व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। चार ते 5 मिनिटं झाली। हे बघा, बघूनच तुम्हाला कळेल कर्दी आणि टोमॅटो पण शिजत आला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत। सुरुवातीलाच मी मीठ घातलं नव्हतं कारण का जर सुरुवातीला आपण मीठ घातलं ना
तर कर्दीला खूप पाणी सुटतं आणि मग छान मोकळी मोकळी अशी ही तव्यातली कर्दी आपली तयार होत नाही। आता हाय फ्लेमवर ह्याला थोडंसं परतून घेऊया 1-2 मिनिटासाठी। मीठ ऍड केल्यानंतर एखादा कोकमाचा टाप देखील आपण ह्या कर्दीमध्ये ऍड करूया आणि चांगली ह्याला शिजवून घेऊया। 1-2 मिनिटासाठी असंच हाय फ्लेमवर ह्याला आपल्याला परतून घ्यायचे। 2 मिनिटं झाल्यात। आता थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। कर्दीची भजी बनवण्यासाठी ह्या बोलमध्ये आपण हे बघा एक छोटी प्लेट भरून कर्दी घेतली आहे आणि ह्या कर्दीचा ना मधला भाग पण आपण साफ केला आहे, म्हणजे जसं आपण कोलब्या साफ करतो ना तसं मधलं कवच पण आपण काढून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो ऍड करूया। नंतर थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे। चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत। पाव चमचा हळद, अर्धा चमचा मसाला, आपला हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे। 1 चमचा आलं लसूण क्रश, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन। आता एक एक करून हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर अगदी थोडंसं पाण्याचा हात घेऊन ह्याचं छानसं एक घट्ट बॅटर तयार करणार आहे। चमचाभरच पाणी ह्याच्यात ऍड करूया आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। म्हणजे जसं आपण कांदा भजी नाही का तव्यातली करतो सेम त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे बघा असं हे बॅटर आपण तयार करून घेतलं आहे, म्हणजे हाताने गोळा होईल ना असं। आता आपण गॅसवर हा तवा गरम करत ठेवला आहे। ह्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपण तेल घेणार आहोत। तेल व्यवस्थित ना असं पसरवूनच घ्यायचं, कारण का ही भजी आहेत ना कर्दीची ती आपण शॅलो फ्रायच करणार आहोत। हे बघा हाताला मी थोडंसं पाणी लावून घेते आणि हा असा छोटासा कर्दीचा हे जे बॅटरचा आपण गोळा तयार केलेला तो ऍड करूया। अशी हातानेच ना ही अशी चपट भजी करून घ्यायची आहे, म्हणजे आपण जशी जवळ्याची भजी करतो ना सेम तशीच। आता ही भजी तेलावर सोडूया। गॅसची फ्लेम आता लो केली आहे। लो फ्लेमवर एक एक करून ही भजी मी तेलावर सोडणार आहे। एक एक करून सर्व भजी आपण ही अशी तेलावर सोडली आहे। आता लो टू मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांसाठी एक बाजू आपण तळून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटं झालीत। आता एक एक करून आपण ही भजी पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता हे बघा अगदी व्यवस्थित पलटून होतात। आता मागची बाजू पण सेम अशाच पद्धतीने 3 ते 4 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहेत। आणखी 2 ते 3 मिनिटं झालीत भजी आपण ही पलटून घेऊया। हे बघा मागची बाजू पण व्यवस्थित आपली फ्राय करून झाली आहे। आता ही सर्व भजी मी पलटून घेते आणि तव्याच्या ना असं साईडला करून घेते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते मधोमध येईल आणि खाताना भजी आपल्याला तेलकट वाटणार नाही। तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलावर सुंदर अशी आपली ही कर्दीची भजी तयार झाली आहे। आता आपण लगेचच ताट वाढायला घेऊया। कर्दी थालीसाठी एक एक करून सर्व आपल्या डिशेस तयार झाल्या आहेत। हे कर्दीचं पातळ कालवण, कर्दीचं कैरी घातलेलं थपथपीत कालवण, तव्यातली कर्दी आणि ही कर्दीची भजी। आता आपण लगेचच कर्दी थाली वाढायला घेणार आहोत। सुंदर असं आपलं कर्दीच्या थालीच्या सर्व रेसिपीज तयार झाल्या आहेत। सर्वात आधी आमच्या आगरी कोळी पद्धतीचं हे कर्दीचं पातळ कालवण सर्व करते। तुम्ही बघितलं असेल वाटण न घालता पण अगदी चमचमीत असं हे कर्दीचं कालवण आपलं तयार झालं आहे। हे कालवण भात, भाकरी किंवा चपाती सोबत देखील खूप सुंदर लागते। नंतर कर्दीचं हे आपण कैरी घातलेलं थपथपीत कालवण, कैरी घातलेलं हे कर्दीचं कालवण
चपाती भाकरी सोबत खायला खूप छान लागते। टिफिनला पण तुम्ही हे नेऊ शकता। अगदी आगळं वेगळं आहे। कोकम न घालताच अगदी कैरी घातलेलं हे कर्दीचं थपथपीत कालवण लोणच्यासारखं लागतं। नंतर आपण तव्यातली कर्दी सर्व करणार आहोत। तव्यातली कर्दी तर तुम्ही बघितलीच असेल, ती तर सर्वांचीच फेवरेट असते। अगदी थोड्याशाच कांद्यावर 2 टेबलस्पून तेलावर सुंदर अशी आपली ही तव्यातली कर्दी तयार झाली आहे। आगळी वेगळी अशी आज आपण कर्दीच्या ह्या वड्या केल्या आहेत। तुम्ही पण नक्की, जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कर्दीच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा तरी ह्या कर्दीच्या वड्या तुम्ही ट्राय करा। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या कर्दीच्या थालीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या पद्धतीने एकदा तरी ही ओल्या कर्दीची थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही ओल्या कर्दीची रेसिपी कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कर्दीच्या थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।